3, 2, 1, 0. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझा फायनल इयर इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट फ्रॉम वेस्ट मटेरियल. तर याच्यामधले कॉम्पोनंट्स आहेत, हे आहे जार, याच्यामध्ये आपण जाळणार आहे कचरा. आणि हे आहे क्लोज कंटेनर, याच्यामध्ये लागलेले आहेत आजूबाजूला हिटिंग पॅनल्स. ते आहे हिटिंग पॅनल 1 आणि हे आहे हिटिंग पॅनल 2 इकडे साईडला, आणि तिकडे लागला एक्झॉस्ट फॅन. आणि याला कनेक्टेड आहे इथे हे चारकोल नावाचं फिल्टर. इथे लागलाय मल्टीमीटर, आणि या मल्टीमीटरच्या वायरा कनेक्ट आहे इकडं बॅटरीला. आणि त्याच्या अजून एक कंपोनंट कनेक्ट आहे इथं हिटिंग पॅनल्सला. इथं लागली आहे बॅटरी, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे होणार आहे स्टोअर. आणि इथं हे इन्व्हर्टर किट. तर हे इन्व्हर्टर किट नुसार आपण इथं इलेक्ट्रिसिटी होम अप्लायन्सेस मध्ये युज करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे वर्किंग. आपण आता जाळणार आहे ते हा कचरा. आणि हा कचरा आता फुल पेटणार आहे. पेटल्यानंतर आपण हा जार टाकणार आहे इथं क्लोज चेंबर मध्ये. आणि आता त्याची जे हीट आहे तर ते ऍब्सॉर्ब करणार आहेत. आता ते इकडं तिकडं दोन हे लागले हिटिंग पॅनल्स, तर आता ते ऍब्सॉर्ब करणार आहेत त्याची हीट. आणि आता आपण चालू करणार आहे पहा फॅन. ते पहा एक्झॉस्ट फॅन झालाय चालू. आणि इथं हे चारकोल नावाचं फिल्टर. तर त्याच्यामधली जे म्हणजे जे बर्न गॅसेस निघतायत तर ते फिल्टर करून घेणार आहे ऍब्सॉर्ब, आणि शुद्ध हवा सोडणार आहे बाहेर. आणि इथं मल्टीमीटर तुम्ही पाहू शकता की रिडिंग किती व्होल्टेज जनरेट होत आहे. तर 7.6 व्होल्ट मध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बघा इथे हे बल्ब्स लागलेले आहेत. आणि इकडनं आपलं हे कचरा पण जळत आहे. आणि हे इलेक्ट्रिसिटी याच्या सहाय्यानं होणार आहे इथं स्टोअर बॅटरीमध्ये. आणि ते बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी हे सर्किट करणार आहे स्टेबल. आणि आपण ती इलेक्ट्रिसिटी युज करू शकतो आपल्या कोणत्याही होम अप्लायन्सेस मध्ये. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.